जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। दक्षिण मुंबईतील पायधुणी भागात घडलेली एक अत्यंत धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे। या परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। प्राथमिक माहितीनुसार या कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर बाजारातून विकत आणलेले कलिंगड खाल्ले होते। काही वेळातच सर्वांची प्रकृती अचानक खालावली। मृतांमध्ये कुटुंबातील प्रमुख, त्यांची पत्नी आणि 2 मुलींचा समावेश आहे। प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। डोकाडिया कुटुंबियांनी जे कलिंगड खाल्लं होतं ते नक्की कुठून आणलं होतं याबद्दल नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही। याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। काही जणांच्या मतानुसार डोकाडिया यांनी हे कलिंगड ऑनलाईन मागवले होते। हे कलिंगड आणून 4 दिवस उलटून गेले होते, तर उर्वरित लोकांच्या म्हणण्यानुसार ते नेहमी मुंबईच्या नळबाजार येथील मार्केटमधूनच फळांची खरेदी करायचे, परंतु याबाबत ठोस माहिती नाही। डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूनंतर स्थानिकांमध्ये कलिंगडाविषयी दहशत पसरली आहे। या घटनेनंतर नळबाजार येथील फ्रूट मार्केटसह आजूबाजूच्या बाजारपेठेतून कलिंगड गायब झाली। या घटनेमुळे स्थानिकांनी कलिंगडाचा धसका घेतला आहे। या परिसरातील कलिंगडांची सर्व दुकाने बंद करायला सांगण्यात आले। पुढील काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय स्थानिक फळ विक्रेता असोसिएशनने घेतल्याचे समजते। या घटनेनंतर अन्न विषबाधेचा संशय व्यक्त केला जात आहे। नेमके कारण समजण्यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे। या घटनेमुळे बाहेरील अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। विशेषतः उन्हाळ्यात बाजारात विकल्या जाणाऱ्या फळांच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका व्यक्त होत आहे। अनेकदा फळे टिकवण्यासाठी किंवा आकर्षक दिसण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो, ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। सोलापूरसह राज्यातील विविध बाजारपेठांमध्येही फळांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून तक्रारी येत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। अन्नपदार्थांची तपासणी, विक्रेत्यांवर नियंत्रण आणि भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे। नागरिकांनीही सजग राहून बाहेरील अन्न खाताना तसेच फळे खरेदी करत असताना स्वच्छता आणि दर्जा यांची खात्री करणे गरजेचे आहे। अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिक दोघांचीही जबाबदारी महत्त्वाची ठरते। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।